अय्या काहीच दिसत नाहीये, झाडी जंगल आहे सगळं. दिसतंय का बघा? काहीच दिसत नाही मम्मा. ढग उतरलं, ढगात आलो आपण. मला इकडे 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 बाहेर. मम्मी मला पण बघून घेऊ दे ना डोळ्यांनी. हा, दर्शन घेऊन आलो आता आणि इतकं मस्त वाटतंय. इतकं सुंदर दर्शन, म्हणजे काय बोलायचं. काय हे दाखव ना मम्मा, एकदा फिरवून दाखव कॅमेरा तिकडे. खूपच सुंदर आहे, खूपच. फुगली 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 आता सगळे. पप्पाला सांग बघायला. पप्पा मम्मी बघ. हो मम्मा, पावसामुळे धुवून गेला काय गुलाल? हो तेच की, पावसामुळे सगळा गुलाल धुवून गेला. चप्पल काढायला पाहिजे आपण. चप्पल खाली काढायचं दारात. काय कसं वाटतंय येऊन? काय वाटतं तुम्हाला ज्योतिबाला येऊन सगळ्यांना? मस्त वाटतंय. पावसाळ्यात आम्ही पहिल्यांदाच आलो. हा, मी तर एवढ्या रिकाम्या ह्याच्यात पहिल्यांदा आली. हा, एवढं रिकामी कधीच बघितलं नाही, है की नाही? एवढं रिकामी नाही कधीच. गर्दी असते ना खूप. चैत्रात येत असतो. हा, कधी असते का ती चैत्र पौर्णिमा? कधी असते चैत्र पौर्णिमा? हा ना. आता जे पाडवा झाल्यावर बघ कसं दिसतंय शिखर, कसं दिसतंय मंदिर. वा 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 वा. चैत्र पौर्णिमेला यात्रा असते ना. हा, ते यात्रेला असतात सगळे आपले लोक. हा. कुलस्वामी. हा, त्यामुळे गर्दीच गर्दी असते, गर्दीच गर्दी. हा. गुलाल सगळीकडं, लाल गुलाल. हो. पण आता कसं आहे, निवांत मिळालं. पहिल्यांदाच आहे की नाही? चला 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 सर्वांनी चला. घेऊया का इथं? नारळ घ्यायचं. ते किती लागेल? गुलाल, कापूर, हार, नारळ. तुम्हाला एक देऊ माझे? मला एक नारळ पाहिजे आणि गुलाबाची चालतोय का? सगळं असते. एकच नारळ आणि घेतलंस का? ठीक आहे. चप्पल काढली का? घे घे. जरा हातात काय पाहिजे? अगं ती माझी फुलंही काढते ना. काय आल्या तुला ना म्हटले ना ती चप्पल घेऊन काढू. पिशवी पण ठेवायची का त्यांच्याकडे? पिशवी ठेवायची का? ठेवू का पिशवी? ठेवू शकतो. पिशवी ठेव ना. हा घे, हे एवढं ठेव त्याच्यात तुझ्या पिशवीत. ठेवायची का पिशवी? ठेव ना पिशवी. ठेवा ना. ही आणि ही फक्त असू दे. नाही त्यात काय, फुलं काढू दे ना मला. काय नाही पडणार खाली. फुलं काढू दे. थांब जरा. नाही आणलीच नव्हे. अरे असं काय करतो? आणलेली काढू दे ना दादा. थँक्यू. ए, ही कुणाची? आत्तीची आहे का चप्पल? ठेवू का? हा हा ठेव. ठीक आहे. वरच्यावर आहे ना. पिशवी ठेवायची. चलो. वा वा वा. ज्योतिबाच्या नावानं चांग भल. हो सॉरी सॉरी.
आधीच व्हिडिओ चालू आहे. चल चांग भल चल ते ज्योतिबाच्या नावानं चांग भल. ओ ज्योतिबाच्या नावानं चांग भल चांग भल रे चांग भल रे ज्योतिबाच्या नावानं चांग भल रे नाव देवा तुझी भारी रे डंक तुझा ऐकून आलो तुझ्या दारी कृपा तुझी मजावरी ला तू धावर चांग भल. ज्योतिबाच्या नावानं चांग भल चांग भल. ज्योतिबाच्या नावानं चांग भल. आतमध्ये प्रवेश केल्यावर कॅमेरा बंद करायला लावला. व्हिडिओला मनाई केली, त्यामुळे आतलं काहीच देवाचं दर्शन दाखवता आलं नाही. त्यामुळं माफ करा. डायरेक्ट बाहेर येऊन मग मी थोडंसं आतमधलं घेतलं आणि आता हा बाहेरचा नजारा बघा. ताई इकडे बघा व्हिडिओ मध्ये. परत एकदा मन काय मग कुठं आलात हे बघून कळणारच सगळ्यांना. ज्योतिबाला कसं वाटतंय हा ना. दीदीचा व्हिडिओ कॉल येते मी तोपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करूया ना. अर्ध्यात राहिलाय देव बघा. मंदिराचा कळस आलो आम्ही. कमाली झालं दर्शन आमचं. देवाचं मस्त दर्शन झालं. आज अजिबात गर्दी नाहीये. छान मस्त पहिल्यांदाच असं दर्शन मिळालं ना. देव एकदम छान दिसला, सुंदर पहिल्यांदाच. आणि अभिषेक होता ना पहिल्यांदा. लग्न झाल्यास पहिल्यांदा देव एवढा शांत निवांत बघायला भेटला. काय काय ग मम्मा हे आतमध्ये. अय्या पाणी नाही आहे नीट लावलंय ग. घ्या बाहेर आता फोन. मम्मी हो म्हणून घे रांगेत. मला वरच जायला लागेल. चला काय काय खात असेल ती. तिला काय घेतला. हा
व्हिडिओ चालू आहे. अगं हे काय आहे? आत्याचा हातात पकड ग जरा, एक फोटो काढते. असं पकड. हा हा बस. काय करू? तशीच पकड. हा निघतायत का ते फोटो? निघतायत का? निघतात. हा तर पाया पडून प्रदक्षिणा पूर्ण होणार आपली आणि मग आपण तिकडून इथं गोंधळ घातला होता चौकात. कायली बघ केवढे, दाखव ना ते टोप बघ केवढा येतो खालचा. तो ह्या कायली आहेत, याच्यात प्रसाद एवढा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. तर एवढं आम्हाला कधी प्रत्येक वेळेस नाही बघायला मिळत, करायला पण नाही मिळत. काय कारण की आम्ही एवढा वेळ आणि एवढी जागा नसतेच, खूप भरलेलं असतं भक्तांनी, त्याच्यामुळे नाही करतायत दर्शन एवढं नीट. आज आमचं दर्शन एकदम मस्तच झालं, खूपच छान. तिकडे गेले भाई, गेले काय मम्मा, कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त झालं दर्शन. ते कसं झालं दर्शन? चला आजी एमआयला जायचंय, खाली एमआयला. मम्मा इकडून खाली. ऑनलाईन करू का ग? ऑनलाईन दिली. गणपतीचं मंदिर आहे का? स्वयंभू सिद्धिविनायक गणेश गुफा. वाव कसलं सुंदर आहे. ये मम्मी, ये मम्मी. वाव गणपती बाप्पा मोरया, पाजर बघ कसा काय सुंदर आहे. शंभो शिवशंकर. गणपती बाप्पा मोरया. इकडे गणपती. अगं तिकडे पण आहे वाटतं. तिकडून यायचं असं. हा ते जा तिकडं, तिकडे जा. इकडचा फोटो मला काढ दे. इकडून ये बाळा. हा हा आले. किती सुंदर आहे ग हे. नाही यमाईचं मंदिर बघा म्हणून. हे यमाईचं मंदिर. तू बोल ना. यमाईचं मंदिर आलं आता. इथं यमाईला आपण ओटी भरायची. गर्दी अजिबात नाहीये म्हणून भर वाटतंय. इकडे बघ. काय सुंदर वाटते बघ की.
काय करतेस? तोंडात पाय धुतेस? पाऊस आला, इतकं मस्त दिसतंय ना आता. छान छान झालं आमचं दर्शन. आता तिथं काय करणार आहे? मागच्या वर्षी इथं दीदीनी संसार. काय सुंदर पाऊस पडतोय. पाऊस पडल्यावर सुंदर किती सुंदर दिसतंय सगळं. खूप सुंदर दिसतंय. आम्ही दोघी चाललो म्हणजे चला जाऊ. कुलस्वामी आहे आमचा. कुलदैवत आहे ते. काय ते कसं वाटतंय? वडिलांची रूम आहे अहो इथं. ये नाही इकडं. काय मम्मा? मस्तच. कुठं बसलीस? बसलीस कुठं? देवीनं बसवलं दारात. हं. पाऊस आलाय बसा. बघ की पाऊस कसं दिसतंय. किती सुंदर दिसतंय बघ. ढग उतरलेत का खाली? अय्या काय सुंदर बघा. काय वा वा वा. अय्या काहीच दिसत नाहीये. झाडी जंगल आहे सगळं. दिसतंय का बघा? काहीच दिसत नाही मम्मा. ढग वा, उतरलं. वा, वा. ढगात आलो आपण. हे होय, इकडे, मला इकडे ये, इकडे इकडे ये. बाहेर मम्मी मला पण बघून घेऊ दे ना डोळ्यांनी. दे इकडे. थांब 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 थांब. छान दिसते ना. तसाच केवढं धुकं पडलंय. वर वर लय भारी. घे माझ्या हातात आणि ती मुठी घे. चला. ढगच ढग ढगच ढग उतरलेत. ऋतू पाऊस आला. पाऊस जाऊ दे. ते मी पहिल्यांदा बघते असलं दृश्य. काय गे बाळा? ढग उतरलेत. शुभ संकेत. कसले ढग उतरलेत जंगलात. संकेत असते. आता ही दुकानं का बंद आहेत? अजिबात गर्दी नाहीये. उद्या पौर्णिमा आहे ना. उद्या सगळी गर्दी असणार. दुकाने ही उघडी असणार. धुक्यात घेते हरवलेली. धुकच धुक आहे सगळं. ढग खाली आलेत. काही दिसेना पुढचं. हे बघा. कशा ढग? ढगातनं चाललीस? ढग आहेत हे. जसं जसं आपण पुढं जाईल तसं रस्ता निवळतोय. नाही तर पुढं बघा धुकं किती. दाखवते बघा. पुढचं काहीच दिसेना. है का? जसं जसं आपण चालेल तसं तसं निवळतंय ढग. एवढं शांत दर्शन पहिल्यांदाच मिळालं बाबा. काय देव दिसत नाही, काय नाही. देवाला हात लावायला भेटत नाही. बघा सगळं धुकंच आहे. रस्ता दिसतच नाहीये. 10 मीटरवर ढग आहेत. ती बघा टिकमाली दिसतच नाहीये. देवाची कमान पण दिसणार नाही आपल्याला रोडवर. ऋतू तुला एक माहिती आहे? धुक्याच्या नादात हे चढून आले. बघा धुक. ऋतू दिसते का? सगळं हे ढग उतरलंय खाली. इथं या झाडाच्या पलीकडं कमान आहे पण नाही दिसणार आता. द्या ना. ते देतील की पिशवीत घालून. घरी नाही. मामा हातात होतं नाही. हा देते. थांबा ते आधी घेऊ. ते पिशवी बांधून. पैसे केलेत बरं का आम्ही मग. कमी आणलं पावसात जास्त आणायला नाही. दुकानं कधी उद्या उघडणार का सगळी ही पौर्णिमेची?
आता पावसात मग उत्सव कधी असतो मोठा देवाचा सगळ्या श्रावणाचे? होय का? श्रावण महिन्यापासून चालू होतो. आता अभिषेक चाललाय ना देवाचा, ते पण चांगलं असतं ना हो. बघा धुकं इकडे. आता पायऱ्या खालून आलो आपण, त्या पायऱ्या दिसत काढले व्हिडिओ. अजिबात पायरी दिसत नाही, एवढे ढग उतरलेत खाली. रात्री 11पर्यंत पूर्ण ढग उतरलेत खाली बघा. रस्ता दिसत नाहीये, काय नाही समोरच दिसत. गाठ मारा गाठ. हो. आणि सकाळी कितीला म्हणजे दुपारी किती वाजेपर्यंत? चल त्यांचं तिथं दर्शन घेतलं, त्यांचा फोन आला की 15 पासून नाही 16 पासून जॉईन 16 पासून झालं. दीदी दीदी धुकं बघ, धुकं कुठं आहे दीदी? दाखव की. ठीक आहे दीदी. धुकं दिसतंय का पाठीमाग? पुढं दिसतंय धुकं. काहीच दिसत ना. पुढचं दाखव ना, पुढचं दाखव जरा. दाखवलं हे काय? तेच दाखवते. कमान ते झाड दिसतंय का बघ. काही 5 वाजले तिथे. 5 आणि 5 वाजता संध्याकाळी 5 वाजलेले आहेत. आमचं आता देवदर्शन झालंय. आम्ही आता रिटर्न पुण्याला निघणार आहे, पण म्हटलं हे धुकं पडलंय म्हणून तुम्हाला आता हे दाखवते. खूप धुकं, ढग आलेत खाली. हे बघा ढग आहेत, ढग सगळे. पुढचं काहीच दिसत नाहीये. घाटात कसे ढग असतात तसे. दिसतंय का काही रस्ता? बघा गाडी दिसत नाही, लोक चाललेत पुढं ते दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. लाईट दिसेल फक्त आता गाडीची. तुम्हाला दिसतेय का गाडीची लाईट? फक्त गाडी दिसतच नाही. चला पटापट. चला आता बंद करते. असंच धुकं आहे सगळीकडं. आम्ही आता एसटी पकडतो खाली जायला कोल्हापूरमध्ये. बघा काहीच दिसत नाहीये पुढचा रस्ता. आता उगाच गाडी येईल अंगावर माझ्या. कॅमेरा चालू आहे. तर चला पुढं स्टँडवर गेल्यावर चालू करते आता. कोण कोण कोल्हापूरला येतं मला कमेंट करून सांगा. आमचा कुलस्वामी ज्योतिबा आहे. देवदर्शनाला आलो होतो. कुणाकुणाचा ज्योतिबा देव आहे कुलस्वामी कमेंट करा. पटापट लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटूया आता स्टँडवर. आता मम्मीनी कार लागतो खाण्याला बांधलंय. आता आत्या पण खाण्याला बांधते. पप्पा तर ऑलरेडी पॅक झालेत सगळं. काय चाललंय काय? हे काय सुंदर आहे सगळं, खूप सुंदर आहे. गाडी कशी दिसते काय? महाबळेश्वर लागल्यासारखं. मनाली वगैरे कुलू मनाली. आम्ही काय घेतलंय बघा, कणीस. आणि आम्ही आता कुठे? ज्योतिबा देवाचं दर्शन करायला आलो होतो. आणि हे इतकं सुंदर दृश्य. आम्ही ढगातून चालतो असं म्हणायला हरकत नाही. इतकं सुंदर, खूपच सुंदर आहे सगळं, खूपच सुंदर. निसर्ग निसर्गाची किमया. ढग आलेत खाली, रस्त्यावर उतरलेत ढग. आणि कणीस घेतलंय सोबत. कणीस उकडलेलं आता खायचं. हा कळस आहे. वाव, कसं आहे कळस? भारी. धुक्यामुळे दिसत नाहीये आता. हा दर्शन घेऊन आलो आता आणि इतकं मस्त वाटतंय. हे इतकं सुंदर दर्शन, म्हणजे काय बोलायचं.
काय हे दाखव ना मम्मा, एकदा फिरवून दाखव कॅमेरा तिकडे. खूपच सुंदर आहे, खूपच. बराच वेळा दाखवलं. चला स्टँड वाटेल का? स्टँडवर आलोय आता आम्ही. चला चाललो आता आम्ही गडावरनं खाली. बस कशी बशी बस आम्हाला मिळाली आणि चाललो. ही बघा गर्दी, ही गर्दी सगळी बसमध्ये. बापरे, कसं तरी चढलो आम्ही आणि आता चाललोय गडावरून खाली. केवढं धुकं पडलंय बघा. खूप सुंदर वाटतंय पण तेवढंच भयानक आहे सगळं. काय सुंदर. पकडला टायर. तर सुप्रभात मंडळी. रात्री वाजले 2 यायला आम्हाला आणि काल 6 वाजताच माझा फोन स्विच ऑफ झाला, त्यामुळे पुढचा व्हिडिओ काढता आला नाही. पण प्रवास एकदम खूप आणि सुखकारी झाला आमचा. व्यवस्थित सुखरूप घरी पोचलो रात्री 2ला. त्यामुळे आज उठायला खूपच उशीर झालेला आहे. वाजलेले आहेत बघा 9:30. तर आता इथून पुढे मी घरातली कामं उरकून घेते. कामं म्हणजे कपडे, भांडी, किचन, फरशी, हे सगळं कामं उरकून घेते. देवासाठी आम्ही देव बोलवतो, म्हणजे आमच्यात प्रथा असते. आपल्या देवाला जाऊन आलं की, आम्ही काल ज्योतिबाला गेलो होतो, रात्री उशीर झाला यायला. आता ते देवाचं बोलवणं करायचं असतं गोड नैवेद्य करून. तर काहीतरी गोड बनवणार आहे साधंच. मी पोळ्या वगैरे काही करणार नाहीये, पण गोड काहीतरी नैवेद्य बनवून देव आम्ही बोलवून घेणार आहे. तर चला नैवेद्याचा स्वयंपाक करणार आहे मी. तर घरातली कामं सगळी झालेली आहेत आता माझी, साफसफाई, फरशी वगैरे. आता स्वयंपाक करणार आहे. तर पुरणपोळी करणार आहे मी. हरभऱ्याची डाळ आहे, गुळ आहे, बटाट्याची भाजी करणार आहे, कटाची आमटी, तुम्ही काय म्हणता काय माहिती, पोळ्यासोबतची आमटी करतो आपण, त्याला आम्ही कटाची आमटी म्हणतो. पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वरण, भात, कटाची आमटी आणि जमलंच तर भजी करणार आहे. आणि इकडं काकांची चाललेली आहे पूजा करतायत. आता इकडे पूजा होईपर्यंत तिकडे मी स्वयंपाक करून घेते नैवेद्याचा. आणि ऋतूचे चाललेत बाहेर कपडे धुवायचं, त्यामुळे आता तिघं पण आम्ही कामाला लागलेलो आहे. चला आता हे मी काही रेसिपी टाकणार नाहीये, कारण आपला चॅनल काही रेसिपीचा नाही. तर झाल्यानंतर मी तुम्हाला तर हे दाखवते, मध्ये अर्ध दाखवेन कुठपर्यंत आलंय ते. तर चला. काय हो माग फुगली होती का? पलटलीस तू? अरे आता पोळ्याच राहिलेत फक्त, बाकीचा स्वयंपाक झालाय. त्यांना दाखव, बाहेर ठेवलाय बघ जेवण. जा तोपर्यंत भासते. थांब ना 2 मिनिटं दाखव दे. फुगली होती मस्त ना. जाऊ दे, पुढची दाखवूया. पुरणपोळी आहे, पुरणपोळी, नॉट अ चपाती, पुरणपोळी. अजून एवढ्या राहिलेत, सुरुवात केली फक्त. पुरण चपातीचं सॉरी पुरणाचं पीठ ही मम्मी पुरण करतीये. मम्मीने काय काय बनवलंय. हे दूध आहे, ही आहे बटाट्याची भाजी. वाव, पिवळ्या बटाट्याची भाजी. त्यानंतर ह्याच्यात बहुतेक तरी भजी असावेत, कारण की ह्याच पातेल्यात मी कायम भजी ठेवते. वा वा वा, मस्त भजी. कशाच्या भजी आहेत का?
कांदा भजी आहेत ना, वाव. त्यानंतर ही आहे कटाची आमटी. वा वा, मज्जा येणार आहे आज जेवायला. कटाची आमटी आणि हे बहुतेक माझं फेवरेट वरण. हे सगळं आम्ही बनवतो. त्याच्यात भात आहे. तर आपण ना मम्मी पुरणपोळी करते ती बघूया. झाल्या का मम्मी पोळ्या? आता सुरुवात केली. आता फक्त आपल्या नैवेद्यापुरत्या 6 करणार आहे, 3 नैवेद्य. आणि तेच ताट आपल्याला तिघांना जेवायला घ्यायचे. मग उरलेले संध्याकाळी करणार. बर. अजून एवढं पुरण आहे, एवढं पीठ आहे. मग आम्ही नैवेद्य दाखवून बसू का जेवायला गरम गरम? तिकडे नैवेद्य काढून घे तोपर्यंत. काढते आता मी हे नैवेद्य. 6 पोळ्या झाल्याशिवाय तर नैवेद्य काढता येत नाही तुला. बर, करून घेते. मस्त केवढी मोठी पोळी गेली. मज्जा येणार आज पुरणपोळीचं जेवण. काल देवाला जाऊन आलो म्हणून आज गोड जेवण नैवेद्य त्यासाठी केलंय. हे आपण बघूया ही पोळी मम्मीची फुगते का, बघूया. तू लगेच उलट न घालून फोडशील. नाही, कधी उलटायची सांग फक्त. त्याला बारीक बारीक असे फोड आलेले दिसले की उलटायची. तोपर्यंत नाही, थांब जरा, मी सांगते तुला बरोबर. बारीक बारीक चपात्याला येतात, ह्याला नाही येतात. इकडं उंडा भरून झाला ना माझा की समजायचं तिकडं उलटायची पोळी. आता बर, मला पण किती छान येतं ना उंडा भरायला. आल्या बघ तिकडं, आहे का? आता काय करू? आता हळूहळू उलट न घालायचं आणि पलटी मारायची. फुगली फुगली फुगली. तेल लाव आता. सगळे अर्ध पुरलं तेल. तेल भरपूर लावायचं बाळा पोळी. तेच ना, दाबू नको. आम्हाला अशाच लागतात मस्त खरपूस भाजलेल्या पोळी. जास्त पांढऱ्या पांढऱ्या नाही आवडत, अशाच छान वाटतं खायला. मस्त दूध, पुरणपोळी, कटाची आमटी, भात, बटाट्याची भाजी, वरण. मी तर कसं करते, फोडणीची डाळ नाहीये, नाही तर फोडणीची डाळ पण असते. काढू तर तू चालेल. नैवेद्याची तयारी करतो आता करते ना मी नैवेद्य. तर चला, आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा ट्रिपचा, दर्शनाचा, तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, आता नैवेद्य दाखवून झालाय. ऋतू पण जेवायला बसली, इकडे काका पण बसलेत. आता मी पण जेवण करते, बनवून झालं. या तुम्ही सुद्धा पुरणपोळी खायला. मस्त छान फुगलेली खुसखुशीत पुरणपोळी आहे, अशा मऊ मऊ नाहीत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.